परखण्याची शक्ती. प्रसंग. एकदा एक मच्छीमार 2 टोपल्यामध्ये हेरी घेऊन जमीनदाराकडे आला. त्याने त्या दोन्ही टोपल्या जमीनदाराला दिल्या. त्याने सांगितले की मासे पकडताना या टोपल्या मला मिळाल्या, पण या माझ्याजवळ ठेवायच्या नाहीत. त्याने जमीनदाराला सांगितले की या हिऱ्यांपासून आपण आपल्या मुलीच्या लग्नासाठी दागिने बनवा, तर मला खूप आनंद होईल. जमीनदार खुश झाला. त्याने त्या दोन्ही टोपल्या आपल्या पत्नीला दिल्या. जमीनदार त्या मच्छीमाराला म्हणाला की मी तुला काहीतरी भेट देऊ इच्छितो. तेव्हा मच्छीमार म्हणाला, शक्य असेल तर एका टोपलीच्या ऐवजी मला एक मोठा तलाव आणि दुसऱ्या टोपलीच्या ऐवजी मला एक विहीर खणून द्या. जमीनदाराने आश्चर्यचकित होऊन विचारले की दोन्ही टोपल्यामध्ये सारखेच हिरे आहेत, मग उपहारामध्ये एवढा फरक का? तेव्हा मच्छीमार म्हणाला, एका टोपलीत खरे हिरे आहेत तर दुसऱ्या टोपलीत खोटे हिरे. हे ऐकून जमीनदार त्याच्या पत्नीकडे धावत गेला, परंतु तोपर्यंत त्याच्या पत्नीने दोन्ही टोपल्यातले हिरे एकत्र केले होते. नंतर खरे आणि खोटे हिरे वेगवेगळे करण्यासाठी त्याने नोकरांना सांगितले. सगळ्या हिऱ्यांचा रंग, रूप आणि आकार एकसारखा असल्यामुळे नोकराने आपली असमर्थता व्यक्त केली. तेव्हा एक व्यक्ती म्हणाला, मला 10 मिनिटांचा वेळ द्या. त्याच्या या गोष्टीला मान्यता देऊन सगळे हिरे त्याला देण्यात आले. त्या व्यक्तीने ते सगळे हिरे 10 मिनिटे उन्हात ठेवले. त्यातील जे हिरे गरम झाले ते बाजूला काढले आणि तो म्हणाला, हे नकली हिरे आहेत. त्याची ही परखण्याची शक्ती बघून जमीनदार खुश झाला आणि खऱ्या हिऱ्यांमधून अर्धा हिस्सा त्याला बक्षीस दिले. म्हणूनच जीवनात परखण्याच्या शक्तीची खूपच आवश्यकता आहे. असे म्हटले जाते की प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. त्याचप्रमाणे बाहेरून चांगली दिसणारी प्रत्येक वस्तू चांगली असतेच असे नाही. ही दुनिया विविध अंगाने लोकांनी सजलेली अशी नाटकशाळा आहे. इथे चांगले, वाईट, खरे खोटे, सत्य असत्य असे वेगवेगळे लोक आहेत. परंतु आपण आपल्या परखण्याच्या शक्तीने चांगले व्यक्ती आणि चांगल्या वातावरणाची, वस्तूंची निवड करावी. जर आपल्याकडे परखण्याची शक्ती नसेल तर पावलोपावली आपली फसवणूक होत राहते आणि आपले जीवन दुःखी, अशांत बनते. परखण्याच्या शक्तीनेच आपण
जीवनात सफलता प्राप्त करू शकतो. प्रश्न 1. परखण्याच्या शक्तीचा उपयोग आपण कोठे कोठे करायला हवा? परखण्याची शक्ती वाढवण्यासाठी अभ्यास. 1 आहे, ब्रह्ममुहूर्तावर झोपेचा त्याग करून मन आणि बुद्धी एकाग्र करून परमपित्याशी नियमित योग लावल्याने परखण्याची शक्ती वाढते. 2. मनामध्ये केवळ सकारात्मक चिंतन करावे.